नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर हवाच्या आवाज नशीन येत तर बघून घ्या, थोडं ॲडजस्ट करा, कारण की मी पण ॲडजस्ट करत आहोत तुमच्यासाठी डेली ब्लॉग येणार आहेत. आता टेन्शन नका घेऊ. कम से कम म्हणजे 15 दिवसाचा आपण चॅलेंज घेतो. बघा ब्लॉग कसा आहे ते कसं नाही. आज लेट उठलो मी, माहिती आहे काय? कारण की सकाळी रनिंगला गेलो नाही मी, नाही तर सकाळचं पण दाखवलं असतं नजारा. एकदम खास हे केस यार काऊन हवेन. तर बघत राहा ब्लॉग. टेरेसवरती आम्ही टेरेसवरती कसं कोणीच राहत नाही, पण म्हटलं आपण ब्लॉग काढून घ्या टेरेसवरती. ते नजारा पाहून नजारा दाखवून देतो. व्ह्यू आपल्याकडे इकडे हे आहे, पूल आहे आपला, म्हणजे हायवे, डायरेक्ट हायवे. बघू आता येणार आहे माझा एक काही कामं म्हणा त्याला GMC मध्ये, तर जाऊ आपण, त्याला पण भेटू. फक्त गाडी पंक्चर नसली पाहिजे बाई. गाडी पंक्चर नसली तर कसा विषय, एकदम मग झुपकून जाऊ शकतो, पण झुपकून. तर बघा ब्लॉग काय आहे काय नाही, कॉमेडी आहे की नाही. कॉमेडीचं फील करूच आपण, काही विषय नाही त्याच्यासाठी. बाकी शेअर करायचा यार व्हिडिओ. कसं सुख भेटते माणसाच्या मनाला, सुख. माणूस एवढा एडिट करून टाकते व्हिडिओ, तुम्ही म्हणता ते सांगून राहिला, पण ते खरी गोष्ट आहे. तर बघा व्हिडिओ चालू आहे की नाही. मी इकडचा पण पाहून घ्या. इकडे इथं घर आहे सगळे. हे आपली खडकी आहे, खडकी. तुमच्या भावाला असं सपोर्ट करा आणि मोठं करा, माझं एवढंच म्हणणं आहे. कारण की आय लव ब्लॉगिंग, खूप मला आवडत आहे आता ब्लॉगिंग करायला. म्हणून मी चॅलेंज केलेलं आहे, 15 दिवस ब्लॉगिंग करू ना माझी पप्पलू. मी एक्सायटेड आहे, कारण की कसं आपल्याला आवडते ब्लॉगिंग करणं, तर आपण करत राहू ना मेरी जान. हे केस उडून राहिले त्याला गोष्ट ते बघू ना. मी जे बोललो ते हार्ट टू हार्ट टच करा तुमच्या. आणखी काय सांगू, आता राहिलंच काय. बाकी भेटू, आणि मम्मीला पण भेटवतो. बाकीचं काही नाही. बघा ब्लॉग काय होते काही नाही. हवा मस्त बनवते. आता पावसाळ्यात एवढं काही वाटून झालं, उन्हाळा होता बाबा भयानक बाई. काय विशेष झालं. इथंच ठेवतो, इथंच ठेवून बोलतो थांबा. व्ह्यू मस्त एवढं लागेल. काय येऊ द्या, काही विषय. केसाची एशी तेशी झाली त्याला गोष्ट. बाकी काय म्हणतो काही सांग. बाकी बघा ब्लॉग. भेटतो मी तुम्हाला, भेटूया थोड्यात वेळात. बाय. काय नाही भेटू. तर चला मित्रांनो, आपण निघूया. लेट झालं, मित्र आले तर चला पटकन जाऊन येऊ. 2-3 कामं पण आहेत, ते पण करून घेऊ. चालते हा मित्र आपला. मित्रांनो गेले वाढत असतात मी इकडे बाहेर. तर चला आता पहिले पावले GMC जायचं आहे. GMC पण तिकडून आहे, म्हणजे काम आहे एक, ते करून घेऊ आपण. नंतर याला घेऊन जाऊ जिथं जायचा. मग पाहत राहा ब्लॉग पाहत राहा. 4 मिनिटाचा ब्लॉग तिकडे घरीच केला मी. आता इकडे आलो, हे दुरून आला आपला मित्र पण आला. दाखव यायला पण जरासा अकोला का म्हणता, अकोले घर का म्हणणार भेटतो. पहिले लोकेशन पावद्यामध्येच, मग ते ब्लॉक करतो मी नंतर. ठीक आहे. हो भाई, डायरेक्ट ड्रायव्हरला भाई, हेवी ड्रायव्हर.
आमचा हेवी ड्रायव्हर आहे, हेवी ड्रायव्हर. ओ काका समोर पहा, काका बघ, काका फॉर्म मध्ये एकदम सध्या. मित्रांनो हा खोटा बोरायला जायचं होतं, याची अपॉइंटमेंट होती. हाय फोनवर खोटं बोरायला सरांसोबत. असे लोक असते. आता आम्ही एका कॉलेजला व्हिजिट द्यायला गेलो. माझ्या फ्रेंडला ॲडमिशन पाहिजे होती. तर तिथं असा विषय आला, तिथं हे नॅशनल अँथम चालू होतं. तर सगळे लोक म्हणजे असे सावधानमध्येच झाले एकदमच. म्हणजे एक काका होते, तर ते पण गाडीवरून उतरून डायरेक्ट सावधान म्हणजे उभे राहिले. म्हणजे आहे आपल्या भारतात आहेत असे लोक चांगले, जे भारताला खूप असे म्हणजे वरते. म्हणजे समजून जा तुम्ही आता काय म्हणणार माझं. तर चला सरळ सरळ भाऊ, इकडे इकडे इकडे. हां जास्त झाली भाऊ. काय खोटे बोललो तुम्ही? हा काय विचारता, सगळं खोटं तुमच्या पाहिजे बोलायला लागलाय माझं. सर अरे ते 2 मिनिटं काम होतं आपल्याला म्हणून, नाही तर काय. हा इकडून टाकली. नाही इकडून आलतो ना आपण, इकडून चालतो ना आपण. हो की नाही? हो इकडून चालताल. भटकलेलो मित्रांनो आम्ही, भटक. आणि भाऊले कंटिन्यू फोन येऊन राहिले एका मागे एक. भाऊ फोन नका वापरू चालू गाडी. मी नाही वापरत. जरासं हे ठेवा काम दत्त. कानूनी तौर पर मत करो ऐसे धंदे. काय झालं? चाललं तू इकडून टाकणं, मला माहिती आहे ना. चला भेटतो नंतर भाऊ. एकदम हवाच्या स्पीडनं चालले, टार्झन सारखे झुक पण. भेटतो. काय झालं मग? आम्हाला सध्या काहीच नाही. ते म्हणतात डायरेक्ट घरी चालले जा. नाश्ता करायला ते भाऊ. झालं का काम आपलं? काम नाही झालं म्हणून नाश्ता आता खाली झालंय. हे भाऊचे मित्र, अपकमिंग महाराष्ट्र पोलीस. काय म्हणणार? काय गेम केला भाऊनं? हा लाजून राहिला वाटते. लाजून राहिला रे वाजव. तू सांग. तर मित्रांनो गाडी चालवून राहिलो मी. तर तुम्हाला सांगायचं होतं एक सरप्राईज आहे तुमच्याकडे. सरप्राईज. आता मी चाललेला आहो घरी. घरी गेल्यावर दाखवतो. कारण मी तिथं 2 घंटे लागले मला. 4 वाजले. इथं जेवण पण नाही गेलं, भूक लागलेली आहे. दाखवत ना एक सरप्राईज आहे. घरी गेल्यावर दाखवतो. घरी गेला तर चला गाडी चालवतो मी. घरी गेल्यावर भेटतो. ठीक आहे. संविधान काय म्हणणं. हे आपले मित्रमंडळ. देवा भाऊ याला तर पाहिलं आपलं ब्लॉग टाकलाच नाही आपण, तो वॉटर पार्कचा. मग काय म्हणणं आहे? सरप्राईज कसं वाटला? बायशेप का सरप्राईज कसं वाटलं ते सांग. एक नंबर. एक पेटी चलेगी उसमें एक. अरे काय रे काय म्हणणं ते? अब होगा गेमिंग. अब होगा कम है. थांब ना, ये बता तगड़ी गेमिंग उसमें. कैमरा सामने आती है. और एक बंदा आ रहा हमारा गाइस. बरं आपण तिघं चाललो, आपण दोघं चाललो, बाकीचे बाहेर. मी चाललो ना पण आता घरी जेवण करून येतो मी. हे क्रिकेट खेळायला चालले मी. हा युनिकॉर्न पप्पा नाही, पप्पा आले 5 वाजता. सरप्राईज अजून दाखवत तुम्हाला. यायला दाखवलं मी. आता एक पीटी का सवाल आहे. एक पीटी का सवाल आहे. एक पीटी वेदांत. एक पीटी बायसेप नाही म्हणते. तर मित्रांनो सरप्राईज बघून घ्या. सरप्राईज. अरे उलट दुसराले टर्म गेमिंग असंच आहे आपला. एक पीटी का सवाल बोलायला थोडलं काय होते. हा मम्मी हा इकडे मॅडम. हा सांगत. अरे लेकर तुझे आपले ब्लॉग पाहून म्हणतात की ती मम्मीले कॉमेडी आहे, त्या घरची कॉमेडी आहेत. हा आपल्या बिल्डिंग मधले आहेत ते. तो म्हणे ते घरचे कॉमेडी आहेत म्हणे. ते मुंबईचे ब्लॉग पाहिले ना. मग काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? मी का म्हणते याचा काय म्हणणं आहे? एक पेटी खूप छान केलं लॅपटॉप आणलं. एक पेटी गेली त्याचा खूप छान. बरं मम्मी खतरनाक आमची. मग आता मी जेवण करतो, थोडंसं जेवतो
मग आता जातो क्रिकेट खेळायला, काहून की क्रिकेट आपलं पहिलं प्रेम होतं. क्रिकेट नाही हो, पहिले प्रेम क्रिकेट होतं आपलं. ब्लॉग आपले कंटिन्यूच राहीन आता 15 दिवस. कसं जेवण नाही की तसं वाटते थोडं, तर जेवण करतो थोडंसं जेवतो मी. हे बॅग पण भेटलेली आहे त्याच्यावर. हे बॅग जी दाखवतो मी, इकडून पहा. हे बॅग आहे, टॉपची बॅग. लॅपटॉप सही आहे पण तसा काही विषय नाही. लॅपटॉप एक नंबर आपलं. अनबॉक्सिंग करावं लागते. दिल तर पाडून आहे ना लॅपटॉप. एक पेटी लक्षात ठेवा, एक पेटीचा आहे तो. चालू कर. झाला. असंच अरे ब्रँड आहे ना ब्रँड. एक पेटी का सवाल. ब्लर कोण येते काय माहिती अरे. हे पाहून घ्या तुम्ही सिस्टीम काय काय आहे, काय काय याच्यात. नंतर मला सांगा काय हे चाललं. मम्मी चालून दाखव बरं. नको, याच्यात दाखवत तुम्हाला. थांब. हा वायर आहे त्याचा, हे चार्जर आहे त्याचा, असं आहे. ठीक आहे, चला जेवण करतो मी, भेटतो. एक पेटी गेली. तर जेवण करून आलेलं मस्त. आपण आता क्रिकेट खेळायला बोट्टे. हे आपले बोट्टे अभिषेक गवार. इधर दे. इकडे पाय. हा अंडर अभिषेक भाऊ. वॉटर आहे ना, डिक्की त्यांना वॉटर. पोट्टी कुठे गेले आपले वेदांत भैया. जाय घेऊन जा गाडीत तू. अभि तिथं पाहिजे बरं बघते. काल पंक्चर झालं ते, काल टायर. हाव विचार अभिषेक काल टायर पंक्चर झालं की नाही. तर मित्रांनो घरी आलतो, आता चाललेलो आहो जिमला बॅग घेऊन. लेट झालं तर म्हणून काही ब्लॉग बनवला नाही. तर बघा आता जातो, लेट झालेलं 1 घंटाचा फक्त. चला चेतन काय म्हणणं आहे चेतन रील पावरला. चेतन ब्लॉग मध्ये दिसशील तू त्याच्या. हा त्यांना घेऊ का, त्यांना घे. हे आमची मीटिंग भरत असते संध्याकाळच्या टाइमले. पुरी गँग. सवय झाली आता. चेतन काय म्हणणं आहे. रीला नको दाखवत जाऊ तू. अशी रीला नको पाहत जाऊ तू. कोणती रील आहे ते. झूम आउट झुमी. ठीक आहे चेतन. बोलतं काही. क्या चेतन कशी गोष्ट आहे. ऐसी बातें पता ही नहीं जाती, समझा कर. दिल पर लगती है ऐसी बात, दिल पर. हाँ इनके क्या, वो तो उनका तो अलग विषय है ना रे. काय असं आहे. हा पुरा छपरी आहे. फुल छपरी गँग. हे आपली एवढी गँग आहे. हे आपली गँग. त्याला ते जिंदगी से आ रहे हो. लेकिन ये जाएगा बरं. मी काय म्हणतो, लेकिन ये जाएगा ब्लॉग में जाएगा. ये लड़की. हाँ ते लड़कियों का आशिक देख. अर्धा काय म्हणणं आहे. उद्या दिसतील तू सकाळी ब्लॉग मध्ये. अभी अरे यार शीट. इधर ही चुक गया मैं. इधर ही चुक गया. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. आता कसं झोपेचं टाकत भेटतो. माँ बाप का ख्याल रखो. जिओ और जीमध्ये भेटू त्याचा ब्लॉग म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये. 12 वाजून गेले. बाय.